Myself SV Kotsar. My subject is physics. Today we start this topic current electricity. Okay. Then first you study three concepts. First one, what is meant by resistors. Second one, what is meant by current. And last one, PD. PD means potential difference. आपल्याला हे तीन कन्सेप्ट बघायचे आहेत कुठले रेजिस्टन्स करंट आहे पोटेन्शियल डिफरन्स. These concepts we study with single simple diagram. Okay. There are two types of sources. One source is DC source, another source is AC source. एक सोर्स जो असेल तो डीसी सोर्स म्हणतो आपण, दुसरा जो असेल तो एसी सोर्स. आणि आता आपण हो दाखवलेला आहे एक प्लस पोलॅरिटी लॉंग मध्ये दाखवतो आपण, आणि शॉर्ट जो असेल तो त्याला काय म्हणतो आपण मायनस पोलॅरिटी. हा डीसी सोर्स आहे. दिस एरो इंडिकेट्स द डायरेक्शन ऑफ करंट फ्लो. विद्युतधाराची जी दिशा असेल हा आपण आयच्या साईडने दाखवते, आणि हा आर जो असेल, आर म्हणजे काय म्हणतो आपण रोध असं म्हणतो. एव्हरी सर्किट रिक्वायर्ड सम पोटेन्शियल डिफरन्स. प्रत्येक सर्किटला काय पाहिजे, काहीतरी पोटेन्शियल डिफरन्स पाहिजे आणि व्होल्टेज पाहिजे. आणि एव्हरी सर्किट रिक्वायर्ड सम रेजिस्टन्स. प्रत्येक सर्किटला काय पाहिजे, काहीतरी रेजिस्टन्स पाहिजे. आता हा रेजिस्टन्स म्हणजे काय, हा पहिला कन्सेप्ट आपल्याला बघायचा आहे. व्हॉट इज मीन बाय रेजिस्टन्स. ही जी विद्युतधाराची दिशा जी असेल पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे असते, म्हणजे हायर पोटेन्शियल कडून कुठं असेल, लोअर पोटेन्शियल कडे असते. टू अपोज द फ्लो ऑफ करंट. रेजिस्टन्स साठी काय म्हणतो आपण, टू अपोज द फ्लो ऑफ करंट. फ्लो ऑफ करंटला जो अपोज करतोय त्याला काय म्हणायचं आपल्याला, रेजिस्टन्स असं म्हणायचं. द अपोजिशन ऑफ फ्लो ऑफ करंट, म्हणजे मराठीमध्ये आपण याला रोध असं म्हणतो. म्हणजे हा फ्लो ऑफ करंटला जो अपोजिशन करतोय त्यालाच काय म्हणतो आपण, रेजिस्टन्स असं म्हणतो. मग हे जे रेजिस्टन्स आहेत, दीज टू रेजिस्टन्स आर कनेक्टेड इन टू वेज. फर्स्ट जो असेल, एक तर आपण सिरीज जोडू शकतोय, किंवा दुसरा जो असेल, these are the connected in parallel. आता सिरीज साठी सूत्र काय बघा, पहिला जो असेल सिरीज साठी, आर एस इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3. सपोज आपण एन जोडले असतील तर डॉट 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 प्लस RN. नेक्स्ट सपोज आपण पॅरलल जोडले असतील तर 1/RP इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2 डॉट डॉट 1/RN असं जोडू शकतो. जेव्हा रेजिस्टन्ससाठी कन्सेप्ट काय सांगितला, टू अपोजिशन ऑफ फ्लो ऑफ करंट, किंवा करंटला जो लिमिट करते त्यालाच काय म्हणायचं आपल्याला, रेजिस्टन्स असं म्हणायचं. ओके. आता हा समजा हा रेजिस्टन्स नसेल, बघा रेजिस्टन्सचा काय यूज सांगतो आपण, हा इथं रेजिस्टन्स नसेल तर पॉझिटिव्ह टर्मिनल इज डायरेक्टली कनेक्टेड टू द निगेटिव्ह टर्मिनल. म्हणजे हा पॉझिटिव्ह टर्मिनल कुठं जोडला जाईल, निगेटिव्ह टर्मिनलला जोडला जाईल. तर ह्या सर्किटला काय म्हणतो आपण, शॉर्ट सर्किट असं म्हणतो, शॉर्ट सर्किट. आणि ह्या सर्किटमध्ये काय होईल, लार्ज करंट फ्लो होईल. हे सर्किट इज कॉल्ड ॲज शॉर्ट सर्किट. त्यासाठी एव्हरी सर्किट रिक्वायर्ड सम रेजिस्टन्स. म्हणजे प्रत्येक सर्किटसाठी काय लागेल आपल्याला, काहीतरी रेजिस्टन्स लागेल. म्हणजे आपण दॅट इज इंडिकेट्स बाय युजिंग रेजिस्टन्स आर. ओके. आताच आपण दोन मेथड बघितले, दे आर कनेक्टेड मे बी सिरीज और पॅरलल. तर नेक्स्ट जो बघायचा आपल्याला पॉईंट, करंट. करंटची व्याख्या कसं करता येईल बघा, सेकंड पॉईंट आपल्याला बघायचा आहे. करंट, द रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज. रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज म्हणजे चार्जेस कुठून फ्लो होतात बघा, हा पॉझिटिव्ह टर्मिनल कडून काय असेल, हा निगेटिव्ह टर्मिनल. ह्याचा जो रेट आहे कशाचा, फ्लो होण्याचा, त्यालाच काय म्हणायचं आपण, करंट असं म्हणू शकतो. म्हणजे सिंपल डेफिनेशन काय बघा, द रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज दॅट इज कॉल्ड ॲज करंट. रेजिस्टन्स असेल इंडिकेट करण्यासाठी काय करतो आपण, ओम. पण त्याच पद्धतीने करंट दॅट इज इंडिकेट्स बाय युजिंग युनिट एम्पियर.
म्हणजे अँपियर हे त्याचं काय असेल, युनिट डायरेक्शन. म्हणजे युनिट काय व्हायचं आपल्याला, त्याचं युनिट काय असेल, अँपियर. येणं युनिट करतोय आपण अँपियर. मग स्मॉलर युनिट्स कुठले त्याचे, लहानातले युनिट जे असतील मिली अँपियर, आणि त्याच्या खाली काय असेल, मायक्रो अँपियर. मिली अँपियर म्हणजे बघा 1 मल्टिप्लाय बाय 10⁻³ अँपियर. मायक्रो असेल, मायक्रो अँपियर असं म्हणतो आपण 1 मल्टिप्लाय बाय 10⁻⁶ अँपियर. म्हणजे बघा डेफिनेशन दुसरं सांगतो आपण, द रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज दॅट इज कॉल्ड ॲज करंट. म्हणजे यातनं करंट कसा फ्लो होतोय, तर हा पॉझिटिव्ह टर्मिनल, परत हा रेजिस्टन्स आर मधून परत कुठे येईल, निगेटिव्ह टर्मिनल येईल. मग हा ॲरो काय इंडिकेट करतोय, ॲरो इंडिकेट्स द डायरेक्शन ऑफ करंट फ्लो. म्हणजे असं दाखवत असताना नेहमी हा डायरेक्शन अशी दाखवली जाते, कशाची, करंटची. हे काय म्हटलं आपण, these are the small units milli ampere and micro ampere. First we study resistance, then second points we study current. The last point is potential difference. PD means potential difference. तर नेहमी जो असेल, एक काय म्हणतो आपण, हायर पोटेन्शियलला काय म्हणायचं आहे, पॉझिटिव्ह. दुसरा जो असेल चार्ज लोअर पोटेन्शियल असं म्हणूया आपण. प्रत्येक वेळी चार्जेस फ्लो होत असताना, फ्लो ऑलवेज हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. पाण्याचा प्रवाह कसा असतो, उंचीवरून असं खाली येत असतं आपण म्हणतो, हा जर वरून काय होतं, खाली येत असतं. सिमिलर चार्जेस आर फ्लो फ्रॉम हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. समजा असं समजूया आपण, हे जे सगळा हा एक पोटेन्शियल जो असेल तो हायर पोटेन्शियल आहे पॉझिटिव्ह, आणि दुसरा समजूया आपण हा लोअर पोटेन्शियल जो असेल तो निगेटिव्ह असं समजूया आपण. मग चार्जेस कुठून कुठं फ्लो होणार, तर हायर पोटेन्शियल कडून काय होतील, नेहमी हे लोअर पोटेन्शियल कडे चार्जेस काय होतील, फ्लो होतील. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय, हा जो असेल इथे काय झाला, हायर पोटेन्शियल झाला, हा काय झाला, लोअर पोटेन्शियल झाला. या दोन्ही मधल्या पोटेन्शियल मधला जो डिफरन्स असेल दॅट इज कॉल्ड ॲज पोटेन्शियल डिफरन्स. म्हणजे हा दोन पॉईंट मधला पोटेन्शियल डिफरन्स. इथे काय असणार, पॉईंट पोटेन्शियल असेल, इथं दुसरा पोटेन्शियल असेल. या दोन पॉईंट मधला जो पोटेन्शियल डिफरन्स असेल, पोटेन्शियल डिफरन्स असेल त्याला म्हणतो आपण पोटेन्शियल डिफरन्स. फर्स्ट पोटेन्शियल डिफरन्स कसं, युनिट काय असेल, व्होल्ट असं सांगतो आपण. त्याचं युनिट काय असेल, व्होल्ट. जेव्हा एकत्रित आपण तीन संकल्पना बघितल्या, ह्या तिन्ही मधला काय नेमका फरक असेल, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन दिस थ्री कन्सेप्ट्स. फर्स्ट कन्सेप्ट रेजिस्टन्स, सेकंड वन करंट, लास्ट वन पोटेन्शियल डिफरन्स. फर्स्ट वन आता सांगितलं डेफिनेशन, द अपोजिशन ऑफ फ्लो ऑफ करंट दॅट इज कॉल्ड ॲज रेजिस्टन्स. म्हणजे करंटला जो लिमिट करतोय त्यालाच काय म्हणतो आपण, रेजिस्टन्स असं म्हणतो. द रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज त्यालाच काय म्हणतो आपण, करंट. द रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज त्याचं युनिट काय असेल, अँपियर. स्मॉल युनिट मी सांगितलं मिली अँपियर अँड मायक्रो अँपियर. लास्ट जो असेल पोटेन्शियल डिफरन्स, दोन पॉईंट मधला जो पोटेन्शियल डिफरन्स असतोय त्यालाच काय म्हणतो आपण, पोटेन्शियल डिफरन्स. आणि त्याचं युनिट काय असेल, व्होल्ट. मग हे नेहमी लक्षात ठेवायचं, इलेक्ट्रिक सर्किट मध्ये, करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये हे तीन पॉइंट्स महत्वाचे कुठले असतील, व्ही आय आर. तर व्ही आय आर म्हणजे काय, व्ही म्हणजे जो असेल पोटेन्शियल डिफरन्स, आय म्हणजे करंट, आणि आर म्हणजे रेजिस्टन्स. ह्या तीन संकल्पना नेहमी लक्षात ठेवायच्या. तर त्यामध्ये हा अपोजिशनसाठी आपण रेजिस्टन्सचा यूज करतोय, फ्लो ऑफ चार्जेस म्हणजे करंट, आणि हा पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय असेल, व्होल्टेज. ह्या तीन पॉईंट मधला जो असेल डिफरन्स आपल्याला नेहमी लक्षात राहायला पाहिजे.